नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा आपला मुद्दा असणार आहे कॅन्डलिंग. कॅन्डलिंग प्रोसेस कशी करायची व ती किती दिवसात करायची, कोणत्या पद्धतीने करायची व ते केल्याने काय होतं आणि कसं ते करावं लागतं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. 2-4 दिवसापासून माझे व्हिडिओ येत नव्हते कारण माझी तब्येत खराब होती, म्हणून मी व्हिडिओ बनवण्याचं टाळलं आणि आज मी व्हिडिओ बनवतोय. आजचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण ह्या प्रोसेसवरती आपल्याला किती पिल्ले निघणार आहेत व किती अंडे आपले इनफर्टाईल असणार आहे हे समजणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या हातात एक बट्टीचं आणि एक देशी कोंबडीचं म्हणजे गावरान कोंबडीचं अंड दिसत आहे. मी ते अंधारं केलं आहे कारण तुम्हाला ते कॅन्डलिंग प्रोसेस व्यवस्थित दिसायला हवं म्हणून. चला तर मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते. एक टॉर्च घेऊन घ्यायची, मोबाईलची किंवा कुठलीही टॉर्च, जेणेकरून तुम्हाला त्या अंड्यामध्ये उजेड देता येईल. मी आधी तुम्हाला गावरान कोंबडीचं दाखवतो. एक अंडं घ्यायचं हातात, त्याला तुम्ही मार्क करून द्यायचं, म्हणजे ओळख लागायला पाहिजे की हे अंड्याला आपण कॅन्डलिंग केलेली आहे. आणि त्या अंड्याला असं टॉर्चच्या खाली पकडायचं. दिसतंय का तुम्हाला मित्रांनो? हा जीव पडलेला आहे, ह्या व्हेन्स दिसत आहे. हे हालताना दिसत असेल मित्रांनो तुम्हाला. ह्या व्हेन्स दिसत आहे पहा मित्रांनो. हे पहा, हा जीव गोल राऊंड फिरतोय तो. हे अंड फर्टाईल आहे, यामध्ये जीव पडलेला आहे, याच्यातून पिल्लं निघणार आहे. तसंच मी तुम्हाला दुसरं एक अंड दाखवतो ज्याच्यात जीव पडलेला नसेल. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता या अंड्यात जीव पडलेला नाही आहे. ते अंड तुम्हाला एकदम ट्रान्सपरंट दिसत असेल, त्यामध्ये काहीच दिसत नसेल, ना व्हेन्स ना काही कशा प्रकारची हालचाल, फक्त ट्रान्सपरंट येलो लाईट तुम्हाला दिसत असेल. याच्याच कंपॅरिझनमध्ये ज्या अंड्यात जीव पडला तेही तुम्हाला दाखवतो. हे ते दुसरं अंड आहे ज्याच्यात जीव पडला आहे बघा. मी एक अंड ठेवून देतो. हे बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे बघा मित्रांनो, ही हालचाल तुम्हाला दिसत असेल. एकदम नाजूक अशी हालचाल आहे, एवढी विजिबल नसते पण दिसते आपल्याला डोळ्यांना. मला माहीत नाही तुम्हाला कॅमेऱ्यात दिसते का नाही दिसतंय, पण डोळ्यांना दिसते ते क्लिअरली एकदम. हे बघा, हे बघा. आणि याच कंपॅरिझनमध्ये तुम्हाला मी बटरीचे अंडे दाखवतो. ही मी एक अंडे घेतले ज्याची कॅन्डलिंग मी केलेली आहे, याच्यामध्ये जीव पडलेला आहे. पण याचं एक प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, याचं जे वरचं कवर असतं हे खूप स्ट्रॉंग असतं, म्हणजे एवढं विजिबल नसतं. स्ट्रॉंग असल्यामुळे ते कवर खूप जाड लेअरचं असतं इन कम्पेअर ऑफ गावरान कोंबडीच्या. तर याच्यात खूप मुश्किलने, एकदम रेअरली तुम्हाला जीव दिसायला भेटेल. एकदम मामूली दिसतंय. हे तर व्हेन दिसते मित्रांनो. हे बघा, मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय का नाही, पण इथं मला विजिबल होतं ते. हे बघा, याच्या कंपॅरिझनमध्ये मी तुम्हाला एक इनफर्टाईल एक दाखवतो.
तुम्ही बघू शकता मित्रांनो, यामधून लाईट ट्रान्सप्लांट होतोय. हे बघा मित्रांनो, या अंड्यामध्ये आपल्याला कशाही प्रकारची हालचाल दिसत नाहीये. त्याच्याच सोबत मी तुम्हाला दुसरा अंडा दाखवतो. या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये हे एक एग आहे जे माझ्या हातात आहे, त्याच्यामध्ये जीव पडलेला आहे, म्हणजे ते फर्टाईल आहे. याच्यामध्ये हालचाल दिसायला मिळते मित्रांनो. हे बघा, क्लिअरली विजिबल होते डोळ्यांना. कॅमेऱ्यात दिसते का नाही माहीत नाही, पण डोळ्यांना दिसते मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती कॅन्डलिंग प्रोसेस. कॅन्डलिंग कशी करायची आणि फर्टाईल आणि इनफर्टाईल अंडे कसे बघायचे. तर हे आपण पाहिलेलं आहे. पण आता मेन मुद्दा असा की कॅन्डलिंग करताना काय काळजी घ्यायची, म्हणजे सर्वात मोठी काळजी तीच आहे. आपण कॅन्डलिंग करता वेळेस अंड्याला जास्त रोटेट नाही करायचं एकदम फास्ट, किंवा त्याला शेक नाही करायचं, म्हणजे जेणेकरून आपलं जे आतमध्ये पडलेला जीव असतो, जो गिर असतो, तो एकदम व्यवस्थित राहायला हवा. ही सर्वात मोठी चूक आपण करतो कॅन्डलिंगच्या वेळेस. कारण का, आपण ते पाहता वेळेस आपल्याला वेन्स दिसत नाही, जीव दिसत नाही, म्हणून आपण ते अंड परत परत एकदम मोशन करतो, फास्ट एकदम रोटेट करत असतो. त्यामुळे काय होतं, ते जीव आतल्या आतमध्ये गोल फिरून नये, त्याचे रोटेशन होऊन तो जे आतल्या आत मरून जातो, म्हणजे त्याची वाढ होतच नाही, ते त्या अंड्यातून पिल्लू निघत नाही. तर ही सर्वात मोठी चूक आपण कॅन्डलिंगच्या वेळेस करतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवता कॅन्डलिंगची प्रोसेस एकदम सावकाश, एकदम हळूवारपणे आणि एकदम काळजीपूर्वक करायची असते. आणि हाच मुद्दा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होतो. आणि पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला जेव्हा ती फर्स्ट पिल्लू निघेल आपल्याकडे, ते बटेरीचं असो किंवा देसीचं असो, माझ्या माहितीनुसार तर बटेरीचंच निघेल, कारण 18 दिवसात पिल्लू निघून जातं बटेरचं, आणि 21-22 दिवसात गावरान कोंबडीचे पिल्लू निघतं. तर आपण जास्त काय अंडे ठेवलेले नाही आहेत. बटेरचे जास्त करून इनफर्टाईलच दिसतात, एवढे फर्टाईल दिसत नाही अंडे. जशी पहिला चिक बाहेर निघाला की मी तो व्हिडिओ अपलोड करेल. तर चॅनलला नक्की जोडून राहा मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.